हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी ही आहे सुरुवात. तर हे पहा, आमची अन्वी झोपेतून उठत नव्हती, तिला मी उठवत होते. आणि हे पहा, तांबडं कसं फुटलं आहे. तांबडं फुटलं आहे म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा असं रेड 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 रेडिश होतं, त्याला तांबडं फुटतं असं म्हणतात. गावाकडच्या भाषेमध्ये. तर किती सुंदर अशी हवा सुटली आहे आणि थंडी सुटली आहे. असं विंटर सीझन सुरू झालेला आहे आता आणि असे नेहमीप्रमाणे दोन दूध तापत आहे. आणि मी बनवत आहे अन्वीचा टिफिन. तर अन्वीच्या टिफिनमध्ये आज बनवत होते मी थालीपीठ. तर थालीपीठाचे हे पीठ आहे ते रेडीमेड आहे. आमच्या आईंनी ते दिवाळीला चकलीची भाजणी दळून आणतानाच थालीपीठाचं पीठही दळून आणलेलं आहे. त्याचं हे थालीपीठाचं पीठ आहे. तर खूप सुंदर असं हे पहा, दूध उतू जात होतं, मी बंद करून केला गॅस. तर एवढं असं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. असं पीठ बनवून त्याच्यावरती नावं लिहून ठेवायचे असतात, म्हणजे आपल्याकडून मग चुकून हे ते पीठ घेतलं जात नाही. आणि एकदम मग पिठं दळून आणली, बेसन पीठ वगैरे सगळी पिठं एकदम अशी दळून आणली आणि त्याच्यावर नावं टाकून ते बरण्यांमध्ये ठेवली की मग आपल्याला इझी पडतं. आणि अशा प्रकारेच आम्ही करतो की प्रत्येक बरण्यांवरती याच्यावरती नावं टाकतो, प्रत्येक पिठांवरती याच्यावरती, मग आपल्याला सोपं जातं. आणि अशा प्रकारे कापडावरती थालीपीठ थापून वरती भाकरीसारखं पाणी लावून ते थालीपीठ काढायचं, म्हणजे थालीपीठ कापडाला चिटकत नाही. आणि मस्तपैकी तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते टाकून मस्तपैकी भाजायचं. आता त्या थालीपीठाच्या पिठामध्ये मी पीठ होतं त्याच्यामध्ये वरून मी कांदा टाकलेला, अद्रक लसूण नाही, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि ओवा, जिरे ते सगळं पिठामध्ये टाकलेलंच. फक्त वरून मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकली होती. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पालक टाकू शकता, मेथी टाकू शकता. आणि कांदा एक बारीक चिरून टाकलेला. कांद्याने थालीपीठाला छान टेस्टी त्याने सॉफ्ट होतात कांद्याने थालीपीठ. आणि अशा प्रकारे मग अन्वीला दिलता आज पपया, दही आणि थालीपीठ. आणि पपया खायला दिलता फोर्क. तर अशा प्रकारे होता आज आमच्या अन्वीचा टिफिन. हा माझा स्वेटर आहे आणि हा स्वेटर छान आहे आणि थंडी वाजत नाही. आणि अशा प्रकारे आज आम्ही ब्रेकफास्टला केलेले वडा आणि पाव. केले नव्हते ॲक्च्युली, ते पाव होते ना, ते आम्ही रात्री पावभाजी केली, त्याचे पाव शिल्लक होते म्हणून आम्ही नुसते वडेच घेऊन आलतो. येताना अन्वीचे पप्पा बाहेरून येताना वडे घेऊन आलो आणि अशा प्रकारे खूपच टेस्टी अशी वडापाव होता, खूप यमी होता. आणि ही आयडिया छान असते की पाव शिल्लक राहिली की तुम्ही पावभाजीची तुम्ही वडा करू शकता किंवा बाहेरून आणू शकता, भजी आणू शकता. धन्यवाद.